नमस्कार. आज आले होते मी शेतात आणि तेव्हा मी इथे गवार, पुन्हा बीट, टोमॅटो हे पाहिले. तेव्हा मला खूप आनंद झाला. तुम्ही पाहू शकता किती आम्ही भाज्या घेतल्या आहेत. आम्ही शेतात खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आमच्या शेतात काय काय भाज्या आहेत. ही बीट आहे, टोमॅटो आहे. आम्ही ऊसाच्या पिकात म्हणजे लावलेले आहे खायपुरते आपले. ही गवार आहे, कांदा लावलेला आहे. तर थोडंसं एका बाजूनी असं पातळ पातळ कांदा लावलेला आहेत. गवार लावली, बीट लावले, टोमॅटो लावलेले, मिरचीची रोपं लावलेली आहेत. तुम्ही बघू शकता तांदूळच्याची भाजी पण कुठं मोठं राखलेली आहे आम्ही. घरगुती आपल्या भाज्यांना वर 2-4 याल ही भोपळ्याचं पण लावलेलं आहे आम्ही. ऊस पण छान आलेला आहे. ऊसाने चूड हा चांगल्या बऱ्यापैकी केलेला आहे. तुम्ही बघू शकता 4-4, 5-5 हा चूड केलेला आहे. वरती कांद्याचा आपला प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता एवढे आज गवारीची शेंग 1 किलो 1.5 किलो निघालेली आहे. टोमॅटो बी 1 किलो भर घावलेले आहेत. तांदळाची भाजी सध्या लगेच नको न्यायला म्हणून थोडीशी चालवलेली आहे. वर आता हे कांद्याचा आपला प्लॉट आहे. तिकडं गोट लावलेला आहे ब्यासाठी. ही टोमॅटोची ह्यात पण टोमॅटोची खूप सारी झाडे मी लावलेली आहेत. जी अशीच उगवलेली रोपेच लावली होती, पण त्याला आता बऱ्यापैकी टोमॅटो हे लागलेले आहेत. हे मिरची काढून बेड मोकळच होते, त्याच्यामुळे आपण बेडवर बीट लावलं होतं. बीड बऱ्यापैकी म्हणजे विकलेलं आहे. आता जे मागं थोडे थोडे राहिले होते तेच आता राहिलेले आहेत. वेळ आणला का? वर 2-3 भोपळ्याचं वेल पण लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. कांदाही आपला आता हा बऱ्यापैकी पेरलेला होता. बऱ्यापैकी हा ही झालेला आहे. शेतातच खूप साऱ्या म्हणजे प्रकारच्या आम्ही भाजी लावलेली. ही लाल पानाची भाजी पण जागोजागी ठेवलेली आहे आम्ही. पपईची 2-3 झाडं लावलेली आहेत. त्यात खूप सारं माळवं हार्वेस्ट केलेलं आहे. लसूण बी आपला एवढ्याला पोचलेला आहे. आता बघू शकता अजून टाईम आहे लसूण काढायला, पण पुणे एक उपटून पैसा लसणाला राख वगैरे टाकल्या लसूण चांगला बऱ्यापैकी पोचतो. तर अजून एक कुडी मी तुम्हाला काढून दाखवते केवढा झाला आहे आपला लसूण. अजून बऱ्यापैकी चांगली गाठ बांधलेली आहे लसणाने. तर आता ही भोपळ्याचं वेल बी तुम्ही पाहू शकता. भोपळ्याचं वेल वर आहेत. कधी दाखवते तुम्हाला वाटत असेल हे बघा, तो एक आहे, ता एक आहे आणि ही पपईची झाडं. तुम्हाला आता हार्वेस्टिंगला आलेला एक आपला भोपळा छोटाच आहे, लय मोठा नाही झालेला, पण तो आता एक भाजीपुरता झालेला आहे. हे बघू शकता एवढा छोटासा आहे, पण हा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. मग हा आपणच तोडून घरी नेणार आहोत. बघू शकता एवढा झालेला आहे. तर हा तोडलेला आहे. तर त्याला घालायला आपल्याला हिरव्या मिरच्या तोडाव्या लागणार आहेत. हिरव्या मिरच्या पण आपल्या शेतात आहेत, आपण झाडं ठेवलेली आहेत. तर आज खूप सारी भाजी हार्वेस्ट झालेली आहे. बीट 2-4 दिवसापूर्वीच घरी नेलेलं आहे. तर मुलं काही एवढी खात नाहीत, त्याच्यामुळे आज बीट काही 2च चालवलेत. एक भोपळा एवढी पिशवी भरलेली आहे आपली, बघू शकता तुम्ही. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते.
भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.